आता तुम्ही म्हणाल सर जे पहिले 2 चॅप्टर आहेत जे मी युट्यूबला टाकलेले, पहिला होता रोटेशनल डायनॅमिक्स, दुसरा होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. रोटेशनल डायनॅमिक्स मधला जो पार्ट डिलीट झालाय तो तुम्हाला तिची पीडीएफ मी पाठवली असेल किंवा तुम्हाला सरांथ्रू मिळाली असेल. रोटेशनल डायनॅमिक्स मधला रोलिंग मोशन ही कन्सेप्ट त्यांनी पूर्णपणे काढून टाकलेली आहे. त्याचबरोबर स्पिअर ऑफ डेथ वगैरे कन्सेप्ट त्यांनी काढून टाकलेली आहे. तसंच जर तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये गेला तर प्रेशर म्हणून एक मोठी कन्सेप्ट आपण बघितलेली बघा. ऍटमॉस्फेरिक प्रेशर पाहिलेलं, त्याच्यानंतर पास्कल लॉ पाहिलेला, ऍप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ पाहिलेला, ते माहिती आहे ना, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक ब्रेक सगळं काढून टाकलेलं. त्याचबरोबर शेवटचा त्याचा पार्ट आहे जो आपल्याला युट्यूबला टाकायचा राहिलेला तो सुद्धा काढून टाकलाय. म्हणजे जिथपर्यंत मी युट्यूबला लेक्चर टाकले तिथपर्यंतच तो चॅप्टर आहे. ओके, तुम्ही चेकआउट करू शकता. त्यात काही क्युरी असतील तर मी तुम्हाला विचारा, कधी सांगितले मागच. आता जो आपण चॅप्टर चालू करतोय त्याचं नाव आहे ऑसिलेशन. ठीक आहे, सर्वांनी लेक्चरला बसताना म्हणजे इथून पुढे जेव्हा मी लेक्चर घेईल तेव्हा सगळ्यांजवळ नोटबुक असावी आणि आपण नोट्स लिहायचे सगळ्यांनी, माझ्यासोबतच लिहायचे आणि नंतर मी तुम्हाला ग्रुपवर सुद्धा टाकेन आणि त्याच मला ग्रुपवर तुम्ही दाखवायचे की तुम्ही कशा लिहिल्यात किंवा काय केले, जेणेकरून आपल्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं होईल. चॅप्टरचं नाव आहे ऑसिलेशन. ओके, या चॅप्टर मध्ये बघायचं काय आहे इथून आपण स्टार्ट करूया. ओके, या चॅप्टर मध्ये पहिल्यांदा बघायचं आहे ऑसिलेशन म्हणजे काय. We are going to discuss what is mean by oscillation. Then we are going to discuss what is simple harmonic motion, SHM. We are going to discuss what is simple harmonic motion. Simple harmonic motion काय असते हे आपण डिस्कस करणार. Then we are going to discuss what is differential equation. What is differential equation of simple harmonic motion. या डिफरन्शियल इक्वेशनच्या मदतीने किंवा या by using this differential equation we have to derive 3 derivatives. One is velocity, second is acceleration, and third is displacement of a particle performing SHM. जर एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय तर त्याची मला वेलॉसिटी काढायची, ऍक्सिलरेशन काढायचं आणि त्याची डिस्प्लेसमेंट काढायची. याची एक अल्टरनेटिंग मेथड दिली होती यावेळी, म्हणजे यावेळीच्या सिलेबस मध्ये एक अल्टरनेटिंग मेथड पण होती. अल्टरनेटिंग मेथड म्हणजे बाळांनो आपण डिफरन्शियल इक्वेशन वरून काढणार होतो ना वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन अँड डिस्प्लेसमेंट, पण त्याची एक अल्टरनेट मेथड पण दिलेली त्यांनी, पण तो सिलेबस मधून यावेळी कट केलेला पार्ट आहे. यावेळीच्या सिलेबस मधून तो कट केलाय, तरी मी शॉर्ट मध्ये तो घेणार आहे कारण तो लागतो, इम्पॉर्टंट आहे. मी घेणार आहे तो, पण शॉर्ट मध्ये घेणार आहे, तुम्हाला समजेल असं. नेक्स्ट आपण बघणार कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM. कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM. दोन जर SHM असतील म्हणजे दोन सिंपल हार्मोनिक मोशन आहेत, त्या जर एकत्र आल्या तर त्याचा रिझल्टंट SHM काढायचा आहे आपल्याला. त्याचं एक डेरिव्हेशन आहे. पण नाही म्हटलं तर 4 मार्काचा न्यूमरिकल येतो याच्यावर. 4 मार्कची थिअरी किंवा 4 मार्कचा न्यूमरिकल असतो याच्यावर आणि खूप वेळा पडलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं आपल्याला. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. पुन्हा हा पार्ट डिलीट करून टाकलाय त्यांनी, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन, मेन पोझिशन पासूनचे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं ते सुद्धा त्यांनी डिलीट करून टाकलं. म्हणजे हे 2 पॉइंट या चॅप्टर मधून काढून टाकले त्यांनी. ठीक आहे, आपण घेताना त्याची सुद्धा मी डिस्कशन करणार आहे, कारण की इथं जरी नाही लागला आपल्याला तरी न्यूमरिकल्सला ते लागणार आणि आपण जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहे तेव्हा त्याचा आपल्याला
कुठं ना कुठेतरी हेल्प होती, म्हणून हा डिस्कस जस्ट करणार आहे. त्याच्यानंतर आपण बघायचंय एनर्जी ऑफ एसएचएम. जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत, खास करून सीईटी साठी सांगतोय मी, सीईटी कोण जर प्रिपेअर करत असेल, नीट जर कोण प्रिपेअर करत असेल, तर त्यांनी हा कन्सेप्ट खूप चांगला करायचा आहे बाळांनो. एनर्जी ऑफ एसएचएम खूप चांगला करा. नीटच्या विद्यार्थ्यांनी स्पेशली लक्ष द्यायच्याकडे, कारण की हा फार महत्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप वेळा पडलेला ऑब्जेक्टिव्हला. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह येणार तुम्हाला, दुसरं काय येणार नाही. न्यूमरिकल आणि ऑब्जेक्टिव्ह. थेअरी फार कमी विचारली जाते याच्यावर, तर थेअरीचा काही भागच नाही. तुम्हाला न्यूमरिकल येणार आणि याच्यावर ऑब्जेक्टिव्ह येणार. त्यामुळे याचा अभ्यास करताना प्रॉपरच करायचा आहे. नेक्स्ट, एनर्जी ऑफ एसएचएम झाल्यानंतर सिंपल पेंड्युलम बघायचं आहे आपल्याला. Again, this is important for objective and numericals. Okay, then we are going to discuss angular SHM. We are going to discuss angular SHM, and lastly there is a part of damped oscillatory motion. Damped oscillatory motion, free and forced vibration. फ्री आणि फोर्स्ड व्हायब्रेशन. मी हे फास्ट का लिहिलं माहित आहे, की हे सगळं काढून टाकले त्यांनी. हे सगळं काय केलंय, काढून टाकले. म्हणजे या चॅप्टर मधला हा एक मेथड गायब झाली, ही एक झाला, आणि हा पूर्ण पार्ट कॅन्सल करून टाकला. म्हणजे कन्सेप्ट मध्ये बघायचं काय, ऑसिलेशन म्हणजे काय, एसएचएम, डिफरन्शियल इक्वेशन, त्याचे डेरिव्हेशन, कॉम्पोजिशन ऑफ 2 एसएचएम, एनर्जी सगळ्यात महत्वाचा पार्ट, सिंपल पेंड्युलम आणि अँग्युलर एसएचएम. संपला चॅप्टर बाळा. शिकून नाही संपला, कन्सेप्ट त्यात एवढे आहेत आपल्या. हे सगळे पॉइंट आपण डिस्कस करणार आहे. आपल्याला नोट्स प्रिपेअर करायचे आहेत, त्याच्या सॉल्व्ड अनसॉल्व्ड न्यूमरिकल सोडवायचे आहेत सगळे. अतिशय सोपे न्यूमरिकल्स असतात त्याचे. जे काही अवघड आहेत, ट्रिकी आहेत, ते मी सोडवून देईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, नाव we are going to discuss what is mean by oscillation. आज आपण ऑसिलेशन म्हणजे काय आणि त्याचा यूज म्हणजे त्याचं काय असतं फेनॉमेनॉन तो डिस्कस करणार. जे विद्यार्थी लेट जॉईन होतात किंवा मध्ये अधिक डिस्कनेक्ट होतात, आवाज येत नाही, त्या विद्यार्थ्यांनी जास्त काळजी करायची नाही, कारण की आहे हे लेक्चर मी आहे असं युट्यूबला परत टाकतो. त्यामुळे तुम्हाला तिथंही बघायला येतं लेक्चर परत. म्हणजे जर नोट्स अपूर्ण राहतील तुमच्या लिहिताना, त्या तिथं जाऊन तुम्ही कम्प्लीट करायचे आहेत आणि मला संध्याकाळपर्यंत पाठवायचे आहेत ग्रुप. हा कन्सेप्ट रोज आपण फॉलो करायचा आहे. Then we are going to discuss what is mean by oscillation. Consider a particle or a rod which is suspended by a rigid support. एक मी रॉड घेतला आणि तो काय केला, सस्पेंडेड बाय रिजिड सपोर्ट करून टाकला. ठीक आहे. हा सस्पेंड करताना मी असा केला की इट कॅन फ्रीली मूव्ह इन दिस डायरेक्शन. टू अँड फ्रो काय करू शकतोय, तो मूव्ह होऊ शकतोय, किंवा साइड वाईज काय करू शकतोय, मूव्ह होऊ शकतोय. Now when the rod is at center or in a rest position, that position is called as mean position. That position is called as mean position. बघा, जेव्हा पार्टिकल रेस्ट पोझिशनला असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, mean पोझिशनला म्हणतात. ठीक आहे. नाउ सपोज वी suppose we displace this rod by particular distance here. मी याला उचललं आणि इथं ठेवलं आणून, बरोबर आहे. इथं जेव्हा तो येतो आणि इथं आणून नंतर मी सोडून देतो, सोडून दिल्यानंतर काय होतं, तो पुन्हा मेन पोझिशनला येईल. तो पुन्हा कुठे येईल, मेन पोझिशनला येईल. आणि मेन पोझिशनला रेस्ट न होता तो पलीकडे जातो बाळांनो. म्हणजे तो इथं काहीतरी गेला असं इमॅजिन करू, इथपर्यंत गेला वरती. याच्या पुढे जातो का, तो नाही जातो.
तर या पोझिशनला म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन. या पोझिशनला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. सिमिलरली या बाजूला पण एक एक्स्ट्रीम पोझिशन असते, कारण की तो इकडून परत पाठी येणार आहे तेव्हा तो मॅक्झिमम इथपर्यंत जाईल, याच्या पलीकडे जाणार नाही. तर ही जी मोशन आहे, जर ही अप अँड डाऊन असेल, टू अँड फ्रो असेल और साइडवाइज असेल, तर या मोशनला आपण व्हायब्रेटरी मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. The oscillatory motion is the motion of a particle about its mean position. About its mean position. सगळ्यात महत्वाचं, एका ठराविक टाइम पिरियडला ती स्वतःची मोशन रिपीट करते. उदाहरणार्थ बघा, ती इथून स्टार्ट केली होती ना आपण, ती इथं गेली, परत इथं आली, परत इकडे गेली, परत इथं आली. इथं येण्यासाठी त्याला 2 सेकंड एवढा वेळ लागला, अंदाजे पकडतोय 2 सेकंड एवढा वेळ लागला. पुन्हा 2 सेकंदानं तीच मोशन तो रिपीट करणार आहे. जर एखादा पार्टिकल तीच मोशन पुन्हा पुन्हा रिपीट करत असेल, द पार्टिकल विच रिपीट इट्स मोशन अगेन अँड अगेन, सच मोशन इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक मोशन. त्या मोशनला काय म्हणायचं? पिरियॉडिक मोशन. त्यामुळे ऑसिलेशनची डेफिनेशन स्टार्ट करताना आपण पहिलंच वाक्य लिहिणार आहे, इट इज ए पिरियॉडिक मोशन. इट इज ए पिरियॉडिक मोशन about its mean position to and fro or up and down. Such a motion is called as oscillation. बघा, छोटीशी डेफिनेशन तयार करूया आपण, सगळ्यांनी लिहूया. The periodic motion of a particle about its mean position. सगळ्यांना दिसत असेल, मे बी सगळ्यांना दिसत असेल तर सगळ्यांनी लिहून घ्यायचंय माझ्यासोबतच, म्हणजे आपल्या नोट्स प्रिपेअर होतात. ए पिरियॉडिक मोशन ऑफ ए पार्टिकल अबाउट इट्स मीन पोझिशन, त्याच्या मीन पोझिशनची अप अँड डाऊन और टू अँड फ्रो, पुढे मागे किंवा अप अँड डाऊन अशी जर होत असेल, पिरियॉडिक असेल, such a motion is called as oscillatory motion. याला लिनियर ऑसिलेटरी मोशन सुद्धा म्हणतात, कारण की ती एका लाईन मध्ये जाते बरोबर, त्यामुळे याला लिनियर ऑसिलेटरी मोशन सुद्धा म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांना? सगळ्यांनी पहिली डेफिनेशन लिहून घ्या. द periodic motion of a particle about its mean position up and down or to and fro, such a motion is called as oscillatory motion. पहिला पॉइंट क्लिअर झाला. ओके, आता याचे पॅरामीटर्स बघायचे जे आपल्याला युजफुल आहेत पुढे गेल्यानंतर, बरोबर आहे. त्याचे पॅरामीटर्स काय काय? तर त्याचा पहिला पॅरामीटर आहे डिस्प्लेसमेंट. पहिला पॅरामीटर आहे डिस्प्लेसमेंट. बघा, डायग्राम इथे छोटीशी काढतो, लागणार आहे का आपल्याला सारखी? दिसते इथे सगळ्यांना? ओके, हा मेन पोझिशन पासून किती डिस्टन्स कव्हर करतोय त्याला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. ती एक्स न दाखवली जाते. कशाने दाखवली जाते? एक्स. समजा ठराविक टाइम इन्स्टंटला तो इथं आहे, मेन पोझिशन पासून त्याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स घ्यायचं, त्याला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. लिहून टाका लगेच डेफिनेशन. द शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ ए पार्टिकल at a particular instant बघा आपण काय लिहितोय? द शॉर्टेस्ट डिस्टन्स, स्मॉल डिस्टन्स आहे तो, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, ऑफ ए पार्टिकल ऍट ए पर्टिक्युलर इन्स्टंट, एखाद्या इन्स्टंटला तो इथं आहे. फ्रॉम कुठून बाळा? फ्रॉम मीन पोझिशन. फ्रॉम कुठून? मीन पोझिशन is called displacement. तुम्ही मला सर इथे बुक मध्ये कुठे दिसतच नाही, आम्हाला तुम्ही का लिहून देताय? तर बाळांनो हे आपल्याला लागणार आहे पुढे.
याच्यावर आपल्याला भरपूर डेरिव्हेशन्स करायचे आहेत, भरपूर न्यूमरिकल सोडवायचे आहेत, त्यामुळे बेसिक कन्सेप्ट चांगले समजून घेतले पाहिजेत आपण. The shortest distance of the particle at a particular instant from a mean position is called as displacement x. पहिला पॅरामीटर लक्षात आला. मी थोडस कुणाला तरी विचारतो, म्हणजे आवाज येतोय का नाही माझ्या लक्षात येईल. कोण आहे आता, कोणाला विचारायचं? हा, आनंद बोला की सर. हा, अरे बाळा आवाज येतोय का क्लिअर? हो येतोय सर, क्लिअर येतोय. ओके चालेल, ठीक आहे. The shortest distance of a particle at a particular instant from the mean position is called as displacement x. पहिला पॉइंट झाला लिहून. सेकंड पॉइंट बघूया. सेकंड पॉइंट असतो अँप्लिट्यूड. सेकंड पॉइंट आहे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय? द longest distance or the highest displacement of the particle from a mean position. म्हणजे समजा तो पार्टिकल मीन पोझिशनला आहे, तो जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो? एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पलीकडे जाऊ शकतोय का? नाही. तर थोडक्यात मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे काय असते? अँप्लिट्यूड. बरोबर आहे. द लॉंगेस्ट और द हायेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. The highest displacement of a particle, performing oscillatory motion किंवा SHM म्हणून, performing oscillatory motion is called amplitude. याला काय म्हणायचं बाळा? अँप्लिट्यूड. सेकंड पॅरामीटर झाला क्लिअर आपला. सेकंड पॅरामीटर काय आहे? अँप्लिट्यूड. द हायेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन फ्रॉम मीन पोझिशन, फ्रॉम मीन पोझिशन. कुठून मोजलं आपण? मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. लक्षात आलं? जर विद्यार्थ्यांचं हे मागं पडत असेल लिहायला तर काही काळजी करू नका, मी युट्यूबला टाकणार आहे, पॉज करून तुम्ही लिहू शकता. द हायेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन फ्रॉम ए मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड ए न दाखवतात बाळा, कॅपिटल ए न दाखवतात. अँप्लिट्यूड कशाने दाखवतात? ए ने. डिस्प्लेसमेंट एक्स नी, अँप्लिट्यूड ए ने दाखवतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट येतो टाइम पिरियड. नेक्स्ट पॉइंट आहे बाळांनो टाइम पिरियड. टाइम पिरियड. टाइम पिरियडची डेफिनेशन काय? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी त्याला जो वेळ लागतो, जर मगाशी आपण 2 सेकंद पकडलेलं ना, एक ऑसिलेशन कंप्लीट व्हायला. एक ऑसिलेशन कधी कंप्लीट होतं? समजा तो मीन पोझिशनला आहे, इथून त्याला आपण इथं आणला, बरोबर? ही एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही पॉझिटिव्ह पकडू, परत हा मीन पोझिशनला जाणार, परत निगेटिव्ह साईडला जाईल, इकडे पॉझिटिव्ह म्हणा, इकडे कसंही म्हणा तुमच्या. हा इथं आला, इथून इथं आला, परत इकडे गेला, परत जेव्हा तो मागे येतो तेव्हा तो एक ऑसिलेशन कंप्लीट करतो. द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट one oscillation is called time period. काही विद्यार्थ्यांना हे फार इझी वाटत असेल, सोपंच आहे बाळांनो, फक्त हे लागणार आहे पुढे म्हणून आपलं डिस्कशन चालू आहे. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड ऑफ दॅट ऑसिलेशन ऑर SHM. नेक्स्ट पॉइंट फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड कॅपिटल टी ने दाखवतात. नंतरचा पॉइंट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड.
reciprocal of time period is called frequency. किंवा दुसरी डेफिनेशन असते त्याची नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी असं म्हणलं तरी चालेल पण मी सिंपल सांगतो काय रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी n दाखवता n इज इक्वल टू 1/t. आपण सर्क्युलर मोशन मध्ये हे सगळं पाहिलेलं आहे 11वीला. परत एकदा आपण ऑसिलेशनच्या संदर्भात डिस्कस करतो. ठीक आहे, हा पॉइंट कळले सगळ्यांना. मग आता एसएचएम कुणाला म्हणायचं? Why it is called as simple harmonic motion? The oscillation is a motion, but आता त्याला simple harmonic motion का म्हणायचं हे आपण डिस्कस करूया आणि त्याची डेफिनेशन देऊया आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काढायचं आपण. एवढे सगळे काम करायचे. तर पॉइंट आहे बाळांनो सिंपल हार्मोनिक मोशन. Why it is called as simple harmonic motion ते डिस्कस. सिंपल हार्मोनिक मोशन SHM. आधी एकदा तुम्ही ह्याच्यात लिहा पूर्ण वाक्यात पण लिहा सिंपल हार्मोनिक मोशन. त्याचा शॉर्ट फॉर्म काय SHM. आपण SHM च म्हणणार. तर सिंपल हार्मोनिक मोशन कशी तयार होते बघा. मी एक क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला त्याचा आन्सर सांगा. सोपाच आहे काय काळजी करायचं काम नाही तरी पण थोडस समजून घेऊया. हे मेन पोझिशन आहे बरोबर. समजा मी एक पार्टिकल इथपर्यंत डिस्प्लेस केला. फर्स्ट केसला मी इथपर्यंत डिस्प्लेस केला बघा याला उचललं इथपर्यंत आणलं आणि सोडून दिलं. दुसऱ्या केसला मी इकडे उचलला आणि थोडा इथपर्यंत आणला सेकंड केसला बरोबर. माझा क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन विचारतोय मी कुणाला विचारतोय नाव आहे हा आदित्य सूर्यवंशी. आदित्य सूर्यवंशी आवाज येतोय का बाळ? हो येतोय सर. तू आन्सर देऊ नको झोपतील सगळे. तुझा इको चालू आहे. दुसऱ्या कोणाला तरी हाक मारतो. जयेश जरा हे कर रे अनम्यूट कर. जयेश खुडे आवाज जात नाही त्याला बहुतेक. मृदुला भोपते. मृदुला आवाज येतोय का बाळा? हा सर येतोय. मृदुला हा येतोय. हा 2 मिनिट आहे. जर आपण या पार्टिकलला इथपर्यंत डिस्प्लेस केलं पहिल्या पोझिशनला आणि सोडून दिलं. हॅलो हा तर याला जो मागे ओढणारा फोर्स आहे त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. काय म्हणतात? रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स. हा माझा क्वेश्चन काय आहे रिस्टोरिंग फोर्सला मागे ओढतोय. पहिल्या वेळी मी इथून सोडलं दुसऱ्या वेळी इथून सोडलं. फोर्स कधी जास्त लागणार पहिल्या केसला का दुसऱ्या केसला? हॅलो सर परत एकदा सांगा. मी इथून त्याला सोडलं आणि एकदा इथून सोडलं बरोबर आहे. रिस्टोरिंग फोर्स कधी जास्त लागणार पहिल्या केसमध्ये लागणार का दुसऱ्या केसमध्ये लागणार? रिस्टोरिंग फोर्स म्हणजे मागे आणण्यासाठी लागणारा फोर्स. फर्स्ट केस मध्ये. फर्स्ट केस मध्ये त्याला इथून सोडलंय मी. समजा इथून फोर्स इथं लागला समजा 2 लागला आणि इथून इथे येण्यासाठी 2 पेक्षा कमी लागणार का जास्त लागणार? जास्त. साहजिकच सेकंड नंबर मध्ये फोर्स काय होतो जास्त लागतो. हेच आपल्याला आपली ही डेफिनेशनच SHM ची याच्यावर अवलंबून आहे. रिस्टोरिंग फोर्स हा काय आहे बाळा कशावर अवलंबून आहे तर डिस्प्लेसमेंटवर. इथं डिस्प्लेसमेंट समजा 2 असते तर इथं साहजिकच 2 पेक्षा काय आहे जास्त आहे. 2 पेक्षा काय आहे जास्त आहे. मग रिस्टोरिंग फोर्स कधी जास्त लागतोय जेव्हा डिस्प्लेसमेंट जास्त असेल. समजतंय का? रिस्टोरिंग फोर्स कधी जास्त लागतोय डिस्प्लेसमेंट जास्त असल्यावर बरोबर आहे. 1-2 मिनिटं पॉज करतो. आता रिस्टोरिंग फोर्स कधी लागतोय जास्त बाळा डिस्प्लेसमेंट जास्त असल्यावर. त्यामुळे डेफिनेशन काय होते द मोशन
oscillatory motion, the oscillatory motion in which बघा सगळ्यांनी restoring force is directly proportional to displacement. आता मृदुलानं कसं सांगितलं, जशी डिस्प्लेसमेंट वाढेल तसा रिस्टोरिंग फोर्स काय होतोय, वाढतोय बाळांनो. त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल. डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल हा पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट, पुन्हा डायग्राम काढतोय. रिस्टोरिंग फोर्स इकडे लागतोय बाळांनो. रिस्टोरिंग फोर्स कुठे लागतोय, अपोजिट डायरेक्शनला. आणि आपण डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शनला करतोय, या डायरेक्शनला. these are opposite to each other. हे पण महत्वाचं आहे. पार्टिकल and they are oppositely directed. डिस्प्लेसमेंट इकडे असेल तर रिस्टोरिंग फोर्स इकडे, डिस्प्लेसमेंट इकडे असेल तर रिस्टोरिंग फोर्स इकडे. त्यामुळे ते दोन्ही एकमेकाला कायम काय असणार, अपोजिटली डायरेक्टेड असणार. Such a motion is called as simple harmonic motion. Such a motion is called as simple harmonic motion. काय डेफिनेशन आहे लक्षात आली सगळ्यांच्या? मृदुला लक्षात आली का? हा, हॅलो, आवाज येत नाही. द ऑसिलेटरी काय म्हणला? द ऑसिलेटरी मोशन इन विच द रिस्टोरिंग फोर्स, मागे ओढणारा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे बाळा, डिस्प्लेसमेंटला आहे. अँड दीज आर ऑलवेज अपोजिट टू इच अदर. ते दोन्ही एकमेकाला काय आहेत, अपोजिट आहेत. अशा मोशनला सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात. आणि त्याचं इक्वेशन लिहिताना असं लिहायचं, रिस्टोरिंग फोर्स F is directly proportional to minus x. Why minus? Because they are oppositely directed. म्हणजे एकामेकाची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. म्हणून चिन्ह आलं मायनस आणि त्याला आलेला F is directly proportional to minus x. मला जर हा F काढायचा असेल, सॉरी हे डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचं असेल तर F is equal to minus kx असं लिहितात. F is equal to काय लिहितात, minus kx. Where k is proportionality constant. Where k is what? Proportionality constant. समजलं सगळ्यांना? बघा बाळांनो, आपण एसएचएम ची डेफिनेशन काय लिहिली, द ऑसिलेटरी मोशन इन विच द रिस्टोरिंग फोर्स is directly proportional to displacement and of a particle and they are oppositely directed. Such a motion is called as simple harmonic motion. F is directly proportional to minus x, that's why F is equal to minus kx. काय फॉर्म्युला आहे त्याचा, minus kx, where x is the displacement. आपण डेफिनेशन बघितली त्याची. मायनस साइन इंडिकेट दॅट दे आर अपोजिटली डायरेक्टेड. आता काही पुस्तकात या फोर्सच्या ऐवजी काय वापरतात, ऍक्सिलरेशन शब्द वापरतात. फोर्सच्या ऐवजी काय वापरतात, ऍक्सिलरेशन शब्द वापरतात. अजिबात कन्फ्युज होऊ नका बाळांनो. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सिलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सिलरेशन. मास काय असतं, कॉन्स्टंट असतं. त्यामुळे ऍक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स म्हणला तरी चालतं. इथं तुम्ही फोर्सच्या ऐवजी जर ऍक्सिलरेशन शब्द आला, ऍक्सिलरेशन, ऑसिलेटरी मोशन इन विच ऍक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट तरी चालतं.
पण आपण समजून घेण्यासाठी काय वापरायचं, फोर्स, म्हणजे आपल्याला पुढे डेरिव्हेशन करताना सोपं जातं. काही पुस्तकात इथं ए आहे, आपण एफ लिहितोय. समजलं सगळ्यांना? नक्की? अंकिता, अनुराधा, हो समजलं सर. पॉइंट क्लिअर आहे? लिहून घेतला? समजलं हो. सर. ओके, लिहून घ्या लगेच. Where k is proportionality constant and it is called as force constant. याला फोर्स कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात बाळा. याचा फॉर्म्युला पण आहे ना का, F is equal to m upon omega square. हे नंतर जाऊया, m omega square असं वापरतो आपण. K is equal to m omega square. हे नंतर शिकवणार आहे मी तुम्हाला. हे लिहून घ्या. Where k is proportionality constant and it is called as force constant. ठीक आहे, मग पुढे जाऊया आता. टाइम जर संपलं तर मी पुन्हा एक लिंक पाठवणार आहे. हा, एक 10 मिनिटाचं 10-15 मिनिटाचं लेक्चर त्यात होईल. ओके, लगेच सगळ्यांनी जॉईन व्हायचंय परत. तर आता पुढचा पॉइंट येतोय डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट पॉइंट काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन. बघूया आपण तो काय. सायली काय म्हणतीये? हॅलो सायली. तर आता पुढचा पॉइंट आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. पुढचं टायटल टाका. नेक्स्ट पॉइंट, डिफरन्शियल इक्वेशन. व्हेरी इंपॉर्टंट फॉर 2 to 4 मार्क्स. नुसतं डिफरन्शियल इक्वेशन आलं तर 2 मार्क्सला येतं, त्याच्यापासून डेरिव्हेशन आलं तर 3 मार्क्स 4 मार्क्स वाढत जातात पुढे. पण हा बेस आहे बाळांनो. ओके, या चॅप्टरचा बेस, सगळ्यात महत्वाचा बेस. इथून आपण स्टार्ट करणार आहे. चॅप्टरचं नाव, पॉइंटचं नाव आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. यासाठी एक छोटीशी डायग्राम काढून घेऊया. इफ द पार्टिकल इज परफॉर्मिंग एसएचएम along this line. पार्टिकल काय करतोय, एसएचएम परफॉर्म करतोय. असा टू अँड फ्रो काय करतोय, मोशन करतोय. याची जी हा पॉइंट आहे याला मीन पोझिशन म्हणतात, याला एक्स्ट्रीम, याला एक्स्ट्रीम. समजा याला ओ म्हणूया. एका पॉइंट इन्स्टंटला तो पी पॉइंट वर आहे. ऍट ए पर्टिक्युलर इन्स्टंट इट इज प्रेझेंट ऑन पी पॉइंट. द डिस्टन्स बिटवीन दीज टू इज कॉल्ड ॲज एक्स. या दोघांमधला डिस्टन्स असतो त्याला काय म्हणायचं, एक्स, डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट आहे त्याला म्हणतात अँप्लिट्यूड. जास्तीत जास्त तो इथपर्यंत जाऊ शकतो, याच्या पलीकडे जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. ती जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम मेन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. डायग्राम काढून घ्या पटकन. एकदम सोपं आहे बाळांनो, काय अवघड नाही. डिफरन्शियल इक्वेशन काढून घेऊ लगेच. झाली असेल डायग्राम तुमची. त्याची माहिती लिहायची. सुरुवातीला काय लिहिणार आपण, कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम अबाउट. एक पार्टिकल काय करतोय, परफॉर्मिंग एसएचएम करतोय. इकडे एम पॉइंट देतो, इकडे एन पॉइंट देतो. बरोबर. अबाउट किंवा अक्रॉस पॉइंट एम एन. एम आणि एन च्या अक्रॉस काय करतोय, तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय.
एम पासून एन चं अंतर आहे त्याला पाथ लेंथ म्हणतात. काय म्हणतात? पाथ लेंथ. कंसात लिहून ठेवा. MN इज कॉल्ड ॲज पाथ लेंथ. काही न्यूमरिकल मध्ये तुम्हाला दिले बघा, हे पाथ लेंथ देतात आणि अँप्लिट्यूड काढायची असते, अँप्लिट्यूड वापरायची असते. मग अँप्लिट्यूड काय येते? त्याचे हाफ. अँप्लिट्यूड इज इक्वल टू हाफ ऑफ पाथ लेंथ. लक्षात ठेवा, हे न्यूमरिकलला उपयोग येईल तुम्हाला. ही जी आहे टोटल लेंथ त्याला म्हणणार आपण पाथ लेंथ. ओके. Consider a particle performing SHM across point M N with amplitude A. Amplitude किती आहे बाळा त्याची? A amplitude आहे. At particular instant एका पर्टिक्युलर इन्स्टंटला तो कुठं आहे? P वर आहे. इट प्रेझेंट ॲट असं म्हणूया. इट प्रेझेंट ॲट पॉइंट P दॅट इज ॲट ए डिस्टन्स x. पॉइंट P ला आहे म्हणजे किती डिस्टन्स वर आहे बाळा? x डिस्टन्स वर आहे. फ्रॉम O पासून किती अंतरावर आहे? x डिस्टन्स वर आहे. आता तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय म्हणून आपण त्याचा काय वापरणार? लॉ वापरणार किंवा त्याची डेफिनेशन वापरणार. त्याच्या खाली लिहिणार बाय डेफिनेशन ऑफ SHM. डेफिनेशन ऑफ SHM काय सांगते हे आधी तुम्ही वाचा आणि मी आता परत लिंक पाठवतो, पाठी आल्यावर मला सांगा. मग आपण पुढे डेरिव्हेशन लिहूया, छोटंसं डेरिव्हेशन. ओके, लगेच लिंक पाठवतो, लगेच जॉईन व्हा.